Welcome students, myself Professor Vikrant Palat Shah. I welcome you in my YouTube channel Professor Vikrant Palat Shah's Education Hub. In this video, we are going to discuss about the unit number second of our auditing syllabus, that is checking, vouching and audit report. So let's begin. First of all, in this unit, we are going to discuss about the टेस्ट चेकिंग. सर्वात प्रथम या युनिट मध्ये आपण अभ्यासणार आहोत टेस्ट चेकिंग म्हणजे काय. सो द टेस्ट चेकिंग इट इज द टेक्निक युटिलाइज इन द अकाउंटिंग टू एक्झामाइन द व्हेरियस फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड इन द फायनान्शियल स्टेटमेंट्स. फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये ज्या विविध फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेल्या आहेत त्या ट्रान्झॅक्शन एक्झामाइन करण्यासाठी, व्हेरीफाय करण्यासाठी टेस्ट चेकिंग याचा उपयोग ऑडिटिंग मध्ये केला जात असतो. टेस्ट चेकिंग इन ऑडिट मीन्स चेकिंग अ फ्यू ट्रान्झॅक्शन सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन. इट इज ऑल्सो नोन ॲज सिलेक्टिव्ह व्हेरिफिकेशन ऑर सॅम्पलिंग प्रोसेस. टेस्ट चेकिंग या पद्धतीमध्ये काही थोड्या ट्रान्झॅक्शन सिलेक्ट केल्या जातात, रँडम स्वरूपात सिलेक्ट केल्या जातात. ज्या लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्या ठिकाणी नोंदवलेल्या असतील त्यामधील काही ट्रान्झॅक्शन रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपात या सिलेक्ट केल्या जातात आणि त्या ट्रान्झॅक्शनचं व्हेरिफिकेशन केलं जात असतं. यालाच आपण काय म्हणणार आहोत, टेस्ट चेकिंग. टेस्ट चेकिंगला आणखीन सिलेक्टिव्ह व्हेरिफिकेशन किंवा सॅम्पलिंग प्रोसेस असं देखील संबोधलं जात असतं. इट इज अ सबस्टिट्यूट फॉर डिटेल चेकिंग. इट इन्व्हॉल्व्स ओनली अ पार्शियल चेकिंग. टेस्ट चेकिंग हा डिटेल चेकिंगला पर्याय आहे, सबस्टिट्यूट आहे. म्हणजे सर्व ट्रान्झॅक्शन सरसकट चेक करण्याऐवजी काही थोड्या ट्रान्झॅक्शन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जातं आणि त्याचं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलं जातं, चेकिंग केलं जातं. म्हणजेच काय, याला आपण पार्शियल चेकिंग असं सुद्धा म्हणत असतो. इन सिंपल वर्ड्स, इन टेस्ट चेकिंग अ रिप्रेझेंटेटिव्ह नंबर ऑफ एंट्रीज ऑफ ईच क्लास इज सिलेक्टेड अँड चेक, अँड इफ they are found correct, the remaining entries are also taken to be correct. So here, instead of whole checking, detail checking from the similar set of large number of transaction, only representative number of transactions are selected. Those are verified, and if such transaction found correct, therefore the remaining entries are also taken to be correct. This is called as the test checking. म्हणजे टेस्ट चेकिंग मध्ये काय केलं जातं तर थोडक्यात सर्व ट्रान्झॅक्शन चेक करण्याऐवजी काही प्रातिनिधिक ट्रान्झॅक्शन रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपात त्या ठिकाणी सिलेक्ट केल्या जातात. त्या ट्रान्झॅक्शनचं एक्झामिनेशन केलं जातं, व्हेरिफिकेशन केलं जातं आणि जर त्या ट्रान्झॅक्शन बरोबर असतील तर उर्वरित ज्या ट्रान्झॅक्शन सिलेक्ट केलेल्या नाहीत त्या सुद्धा बरोबर आहे असं या ठिकाणी गृहीत धरलं जात असतं. Therefore, this technique is called as the test checking. म्हणूनच या टेक्निकला आपण काय म्हणत असतो, टेस्ट चेकिंग. ओके, अंडरस्टूड. सो इट इज अबाउट द टेस्ट चेकिंग. नाउ द नेक्स्ट concept we are going to discuss, that is the routine checking. Now routine checking is also called as the detailed checking. Routine checking ला अजून आपण काय म्हणत असतो, detailed checking means whatever transaction, whatever financial transactions are recorded in the books of account, all those transactions are thoroughly checked. This is called as a routine checking. म्हणजे ज्या काही ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंट मध्ये नोंदवलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शन सरसकट ज्या वेळेस चेक केल्या जाणार आहेत ऑडिटिंग मध्ये त्या पद्धतीला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, रुटीन चेकिंग. रुटीन चेकिंग मीन्स द चेकिंग ऑफ एंट्रीज ऍज दे अपीयर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स टू सी वेदर the routine mechanism of bookkeeping has been properly used and to establish the arithmetical accuracy of accounting records. So under the routine checking, each and every transaction is properly verified and it is verified that, examined that those transactions are properly recorded in the books of accounts as well as those are mathematically accurate. This is called as a routine checking. What routine checking involves? आता routine checking मध्ये कशाचा समावेश होतो.
पोस्टिंग फ्रॉम बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री टू लेजर अकाउंट्स, म्हणजे ज्या प्रकारे एंट्री ही जर्नल मध्ये रेकॉर्ड झालेली आहे आणि रेकॉर्ड मध्ये जर्नल मधून ती एंट्री लेजर अकाउंटला बरोबर ट्रान्सफर झालेली आहे किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. नेक्स्ट, कास्टिंग ऑर टोटलिंग ऑफ जर्नल अँड लेजर्स, जे जर्नल तयार केलेले आहेत, जे लेजर्स तयार केलेले आहेत त्याच्या टोटल अरिथमॅटिकली अॅक्युरेट आहे किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट, सर्व लेजर अकाउंट बॅलन्स होतात का, टॅली होत आहेत किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. कॅरी फॉरवर्ड्स, म्हणजे ज्या काही क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते प्रॉपरली कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. ड्रॉइंग अप द ट्रायल बॅलन्स, आणि ट्रायल बॅलन्स जो तयार केलेला आहे तो योग्य पद्धतीने आहे किंवा नाही हे सुद्धा व्हेरीफाय केलं जाईल. आणि at the end, preparation, casting and balancing of final accounts. The final accounts are there, that is trading account, P&L account, balance sheet. Those are prepared accurately as well as those are tallied and matching. That is also verified. So all this is done under the routine checking. तर हे सर्व मुद्दे या ठिकाणी routine checking मध्ये व्हेरीफाय केले. Understood? So it is about the routine checking. Now next one, voucher. You can see here the format, the pro forma of the voucher. Now what is voucher? Voucher is an in accounting can be any written document created in support of the entries in the accounting books and post the accuracy of the accounting transaction. The transaction, those are recorded in the journal. The documentary proof of all those transactions is called as the vouchers. ज्या ट्रान्झॅक्शन आपण जर्नल मध्ये एंट्री केलेल्या असतील, नोंदवलेल्या असतील, त्या सर्व ट्रान्झॅक्शनचा जो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असतो, जो कागदी पुरावा असतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत, वाउचर. सो वाउचर इज द एव्हिडन्स ऑन द बेसिस ऑफ दॅट द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द जर्नल. म्हणजे वाउचर हा त्या ठिकाणी बेस आहे, वाउचर हा त्या ठिकाणी पुरावा आहे की ज्याच्या आधारे ट्रान्झॅक्शन या जर्नल मध्ये रेकॉर्ड केलेले असतात. क्लिअर, अंडरस्टूड? सो इट इज द वाउचर. नाउ नेक्स्ट वन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ वाउचर? सो जनरली देर आर टू टाइप्स ऑफ वाउचर. दोन प्रकारे या ठिकाणी वाउचरचे. नंबर वन इज द प्रायमरी वाउचर अँड नंबर सेकंड इज द कोलॅटरल वाउचर, और दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ डुप्लिकेट वाउचर. नाउ व्हॉट इज दॅट? First of all, primary voucher. Original copy of a written supporting document is called as primary voucher. म्हणजे एंट्रीचे जे काही ओरिजिनल कॉपी असतील रिटर्न डॉक्युमेंटच्या, त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रायमरी वाउचर. म्हणजे ज्या एंट्री आपण जर्नल मध्ये नोंदवलेल्या असतील त्या एंट्रीचे जे ओरिजिनल कॉपी आहे रिटर्न स्वरूपात, रिटर्न डॉक्युमेंट आहेत, ऑल दोज आर कॉल्ड एज द प्रायमरी वाउचर. फॉर एक्झाम्पल, परचेस बिल, कॅश मेमो, पेन स्लिप, these are the examples of primary voucher. त्या ठिकाणी परचेस बिल असेल, कॅश मेमो असेल, पेन स्लिप असेल, हे सर्व कशाचे एक्झाम्पल्स आहेत, प्रायमरी वाउचरचे एक्झाम्पल. देन सेकंड वन, कोलॅटरल वाउचर. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ डुप्लिकेट वाउचर. कॉपीज ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स विच आर नॉट अवेलेबल इन ओरिजिनल आर कोलॅटरल वाउचर लाईक डुप्लिकेट और कार्बन कॉपी ऑफ सेल इनवॉइस. म्हणजे असे डॉक्युमेंट की ज्याच्या ओरिजिनल कॉपी आपल्याकडे अवेलेबल नाहीत, परंतु त्याच्या डुप्लिकेट किंवा कार्बन कॉपी अवेलेबल असतील, त्या सर्वांना आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, कोलॅटरल वाउचर और डुप्लिकेट वाउचर. दीज आर द कार्बन कॉपीज. ओके, सो दीज आर द टू टाइप्स ऑफ द वाउचर. अशा प्रकारे हे वाउचरचे दोन प्रकार आहेत. क्लिअर, अंडरस्टूड? नाउ नेक्स्ट वन, वाउचिंग. व्हॉट इज वाउचिंग? सो डेफिनेटली फ्रॉम दिस वर्ड यू कॅन अंडरस्टँड the verification of the voucher is called as vouching. नक्कीच या शब्दावरनं तुम्हाला अर्थ लक्षात आला असेल. मगाशी जे आपण व्हाउचर कन्सेप्ट बघितली, त्या व्हाउचरची जे एक्झामिनेशन केले जाते, व्हेरिफिकेशन केलं जात असतं, त्यालाच या ठिकाणी काय संबोधलं जाणार आहे, वाउचिंग. अकाउंटिंग एंट्रीज मेड इन द बुक्स मस्ट बी सपोर्टेड बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, दॅट इज वाउचर, अँड इन्स्पेक्शन ऑफ दॅट एव्हिडन्स इज कॉल्ड ॲज वाउचिंग. म्हणजे जे काही जर्नल एंट्रीज आपण जर्नल मध्ये रेकॉर्ड केलेल्या आहेत, कशाच्या माध्यमाने, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या माध्यमाने, कागदी पुराव्याच्या माध्यमाने, की ज्याला आपण काय म्हटलं आहे, वाउचर. त्या वाउचरचे जे इन्स्पेक्शन केलं जाणार आहे, एक्झामिनेशन केलं जाणार आहे, त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, दॅट इज कॉल्ड ॲज वाउचिंग. द ऑडिटर जजेस द ऑथेंटिसिटी ऑफ द अकाउंटिंग एंट्रीज युझिंग द टेक्निक ऑफ वाउचिंग.
आता ज्या काही एंट्रीज बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये नोंदवलेल्या आहेत त्या ऑथेंटिकेट आहेत का, योग्य आहेत का, बरोबर आहेत का, हे ऑडिटर कशाच्या आधारे जज करत असतो, तर हे व्हाउचिंगच्या आधारे त्या ठिकाणी ऑडिटर जज करणार आहे. इन केस ऑफ अनअवेलेबिलिटी ऑफ अ प्रॉपर सपोर्टिंग डॉक्युमेंट्स the auditor may have all reasons to doubt about errors or fraud or manipulation. ज्या काही एंट्री बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये नोंदवलेल्या असतील त्या एंट्रीचे जर प्रॉपर डॉक्युमेंट त्या ठिकाणी अवेलेबल नसतील तर ऑडिटर काय लक्षात घेणार आहे बरं, की त्यामध्ये एरर आहेत, त्यामध्ये फ्रॉड आहे किंवा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅनिप्युलेशन केले गेलेले आहेत. देअरफॉर व्हाउचिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द ऑडिट. त्यामुळेच व्हाउचिंगला ऑडिटिंग मध्ये अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ द व्हाउचिंग ऑडिटर कॅन डिसाइड व्हेरीफाय द ऑथेंटिसिटी ऑफ ईच अँड एव्हरी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. व्हाउचिंगच्याच आधारे ऑडिटर त्या ठिकाणी सिद्ध करू शकतो की ज्या ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंट मध्ये नोंदवलेल्या आहेत त्या सर्व ऑथेंटिकेटेड आहेत आणि योग्य आहेत. Therefore, auditing is incomplete without vouching. त्यामुळे जर व्हाउचिंग केलं गेलं नसेल तर ऑडिट हे इनकम्प्लीट असेल. व्हाउचिंग शिवाय ऑडिट हे पूर्ण होणार नाही किंवा कम्प्लीट होणार नाही. क्लिअर, अंडरस्टूड? सो इट इज अबाउट द व्हाउचिंग. नाव व्हॉट आर द व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह ऑफ द व्हाउचिंग. आता व्हाउचिंगचे विविध उद्देश कुठले हे आपण बघूया. सो इन दॅट फर्स्ट वन इज व्हॉट, टू चेक वेदर ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर प्रॉपरली रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑर नॉट. सर्व ट्रान्झॅक्शन या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये योग्य पद्धतीने नोंदवल्या आहेत किंवा नाही हे व्हाउचिंग द्वारे डिसाइड केलं जाईल. ऑल द ट्रान्झॅक्शन्स आर प्रॉपरली रेकॉर्डेड ऑर नॉट रेकॉर्डेड. That can be verified with the use of the vouching. That is the first objective. Then second one, what is that? To see whether recorded transactions are duly supported by documentary evidence or not. So the transaction those we have entered in the journal as well as the posting of such we have done in the various ledgers, those all transactions are recorded on the basis of the documentary evidence that is verified in the वाउचिंग. म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शन आपण जर्नल मध्ये रेकॉर्ड केलेले आहेत आणि जर्नल मधून त्या ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग आपण विविध लेजर अकाउंट्सला केलेलं आहेत त्या सर्व ट्रान्झॅक्शन डॉक्युमेंटरी एव्हिडन्सला अनुसरूनच त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेल्या आहेत किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन सुद्धा कशात केलं जाणार आहे, व्हाउचिंग मध्ये केलं जाणार आहे, जो व्हाउचिंगचा दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे. देन नेक्स्ट, टू व्हेरीफाय दॅट ऑल द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इज ऑथेंटिकेटेड अँड रिलेटेड टू बिझनेस ट्रान्झॅक्शन्स ओनली. म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंट मध्ये आपण नोंदणी केलेल्या असतील, जर्नल मध्ये आपण त्या ठिकाणी नोंदणी केलेल्या आहेत त्या सर्व ट्रान्झॅक्शन ऑथेंटिकेटेड आहे. आणि ऑथेंटिसिटी या सर्व ट्रान्झॅक्शनची कशावरून ठरवणार आहोत आपण, वाउचरच्या माध्यमाने म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या माध्यमाने. दॅट इज द थर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द वाउचिंग. द नेक्स्ट वन, टू व्हेरीफाय दॅट ट्रान्झॅक्शन्स आर फ्री फ्रॉम एरर्स or fraud. So the transaction those we have recorded in the books of account, there is no error, there is no fraud in that transaction. That is verified with the use of the vouching, and that is the fourth objective of the vouching. The next one, to verify whether voucher is processed through all the stages of internal check system properly. In the unit number 1 we have discussed about the internal check system. So all the vouchers are properly prepared through the internal check system, that is also verified in the vouching, and that is the objective number 5th of the vouching. And the next one, to verify and confirm that the entries are recorded according to the capital and the revenue nature or not. So there are two types of transaction, those are included in the books of account. दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये असतात. फर्स्ट वन इज द कॅपिटल नेचर ट्रान्झॅक्शन अँड सेकंड वन इज द रेव्हेन्यू नेचर. पहिल्यांदा कॅपिटल नेचर आणि दुसऱ्यांदा रेव्हेन्यू नेचर. सो देअरफॉर proper differentiation is maintained while recording the transaction in a capital as well as revenue nature. म्हणजे ज्या वेळेस आपण ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये नोंदणी केलेल्या असेल त्याची व्यवस्थित विभागणी कॅपिटल ट्रान्झॅक्शन आणि रेव्हेन्यू ट्रान्झॅक्शन नुसार केलेली आहे किंवा नाही याची सुद्धा पडताळणी कुठं केली जाणार आहे vouching मध्ये, and that is the objective of the vouching. And last one, to check the accuracy of the accounting transaction. म्हणजे सर्व अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन या अॅक्युरेट आहेत किंवा नाही हे सुद्धा कशात व्हेरीफाय केलं जाईल, वाउचिंग मध्ये, and that is the objective of the vouching.
सो इन दिस वे दीज आर द व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह ऑफ द वाउचिंग. अशा प्रकारे हे वाउचिंगचे विविध ऑब्जेक्टिव्ह आहेत. ओके, क्लिअर, अंडरस्टूड. सो इन दिस लेक्चर टुडे वी हॅव डिस्कस व्हॉट इज टेस्ट चेकिंग, what is a routine checking, what is the meaning of the voucher, as well as what are the various types of the voucher, what is vouching and what are the objectives of vouching. आजच्या या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, युनिट क्रमांक 2 मध्ये टेस्ट चेकिंग म्हणजे काय, त्यानंतर रुटीन चेकिंग म्हणजे काय, त्यानंतर व्हाउचर म्हणजे काय याचे मिनिंग आपण त्या ठिकाणी बघितलं. त्याच प्रकारचे व्हाउचरचे प्रकार किती आहेत, 2 प्रकार आपण त्या ठिकाणी बघितले. त्यानंतर व्हाउचिंग म्हणजे काय याचं मिनिंग समजावून घेतलं आणि व्हाउचिंगचे विविध ऑब्जेक्टिव्ह कुठले आहेत हे सुद्धा आपण यामध्ये जाणून घेतलेलं आहे. ओके, सो दीज आर द पॉइंट्स वी हॅव लर्न इन दिस लेक्चर. रिमेनिंग पॉइंट वी विल लर्न इन द कमिंग लेक्चर्स ऑल्सो. सो फॉर सच व्हिडिओ I request all of you kindly subscribe my YouTube channel as well as press on the icon button for the timely notification about the new uploaded videos. Thank you all of you.